जर्सी गायचं दूध किती प्रॉब्लेम सुरू झाला आहे. आज लहान मुलांना कसले कसले आजार सुरू आहेत. त्यांच्या आया दाबून दूध पी काय बोर्नविटा हॉर्लिक्स, अरे ते दूध विषाचं आहे. त्याचं काय, जर्सी ही गायच नाही आहे, डुकरापासून तयार केलेलं क्लोन आहे, प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम जीव आहे. दूध लई येण्यासाठी अकृत्रिम गोष्ट आहे ती. आणि आपण ते दुधातनं पैसे मिळावेत म्हणून जर्सी गायचे गोटे केलेत लोकांनी. कोण पण एक दाखवा मला जर्सी गायचा गोटावाला सुखात समाधानात मस्त आहे, दाखवा कोण आहे काय, तो तरी फायद्यात आहे का बघा. आपण मूलभूत व्यवस्थाच विसरलोय, चांगलं जगणंच विसरलोय. केंद्रस्थानी जगण्याच्या पैसाच आहे फक्त आपल्या, आणि पैसा मिळवण्यासाठी आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतोय. शिरोळला साहेब मी गेलो होतो, संध्याकाळी 3-3, 4-4 फवारण्या भाजीपाल्यावर, संध्याकाळी वीजभर दोडकं होतं. हे बघा एवढं, ते किती 4-5 इंच असेल ना. दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं होतं, इंजेक्शन मारलं. हे योग्य आहे, हे नैसर्गिक आहे, आणि ती दोडकी आपण खातोय. म्हणजे आपल्या पोटात काय जात आहे हे लक्षात घ्या. चिकन आणून खा लावलंय आपण 150 रुपये किलोचं. स्टेरॉइड इंजेक्शन देतात त्या कोंबडीला, तिला चालता येते काय, उभारता येते कोंबडीला. त्या 42 ते 46 दिवसामध्ये 2.5 किलो कोंबडी होते. ही वाढ नैसर्गिक आहे का? निसर्गता कोंबडी होते. आपल्या घरातली कोंबडी 46 दिवसामध्ये 2.5 किलोची होते काय? 6 महिने लागतात कोंबडी मोठी व्हायला.